नमस्कार रसिक मित्र हो. कविता मनातल्या या उपक्रमामधून सादर करत असलेल्या या काव्य मैफलीमध्ये आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. रसिक हो, गेल्या 2 महिन्यांपासून कविता मनातल्या या उपक्रमामधून वेगवेगळ्या कवींच्या कविता मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. आणखीही बऱ्याच कविता मला सादर करायच्या आहेत. काही नामवंत कवींच्या कविता आहेत, काही कविता आपण याआधी कधी ऐकलेल्या नसतील अशा काही कवींच्या कविता असणार आहेत. आणि जसं जसं हा उपक्रम पुढे जातोय तसं एक वेगवेगळ्या कवितांचाही शोध मी घेत निघालेलो आहे. रसिक मित्र हो, आज आपल्यासमोर मी कविता जी घेऊन आलेलो आहे ती पुन्हा एकदा कविवर्य प्रवीण दवणे यांच्या रंगमेघ या काव्यसंग्रहामधली ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे कविता नंतर फुलते. आपण सर्वांनी कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांचं या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही मूळ कविताच आहे, पण त्याला एक सुंदर स्वरसाज चढवून अतिशय रसिकप्रिय लोकप्रिय असं ते गीत आपण सर्वांनीच ते ऐकलेलं आहे असं मी गृहीत धरतो. साधारण तसाच आशय असणारी ही कविता आहे. म्हणजे दुर्लभ मनुष्य जन्म आपल्याला लाभल्यानंतर या जीवनावरती, या जगण्यावरती आपण तुडुंब प्रेम केलं पाहिजे असंच या कवितेमधून प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी सांगितलेलं आहे. अतिशय छान सुंदर अशी ती शब्दकळा आहे या कवितेमधील. मी आपल्यासमोर ही कविता उलगडण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं शीर्षक आहे कविता नंतर फुलते. कविता नंतर फुलते, कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. आपल्या भोवतालच्या ज्या काही गोष्टी आहेत निसर्गामधल्या, या निसर्गामधल्या गोष्टींचा आनंद आपण घेण्यासाठी त्याच्याशी आपण तादात्म्य पावलं पाहिजे. पहिल्याच कडव्यामधनं कवींनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपलं जगणं, सुंदर जगणं, जगण्यावरती प्रेम करत, त्या जगण्याचा उत्सव करत जगणं हीच एक कविता आहे. आणि म्हणून कवींनी असं म्हणलंय की कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. आता जी भावना शब्दातून मांडली जाते एक लयबद्धपणे, तेवढी एकच कविता नाही. आताच मी सांगितल्याप्रमाणे जीवनावरती तुडुंब प्रेम करत, त्याचा उत्सव करत जगणं हीच मुळात एक कविता आहे. आणि मग ही कविता कधी फुलते? जेव्हा आपण आधी फुलून आलेलो असतो. आता आधी फुलून येण्यासाठी सुद्धा एक साधन आहे, रियाज करावा लागतो. ते फुलणंही या साधनेतून, या रियाजातूनच ते शक्य आहे. आणि मग त्या गोष्टींचा आपण रियाज केला पाहिजे. हे आता पुढे पुढे येईल. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते.
आपल्या जीवनाचंच एक गाणं व्हावं लागतं. आपलं सुंदर जगणं हीच एक कविता व्हावी लागते. तेव्हा त्या जगण्याला काहीतरी अर्थ येतो. पुढच्या कडव्यामध्ये असं म्हणलंय, शिशिर ओघळतो देठातून, वसंत झुलतो प्राणातून, सृष्टीचे हे पदन्यास गुंजत असतात दिशांतून. आधी स्पर्शातूनच सारे नृत्य टिपून घ्यावे लागते, नृत्य नंतर स्फुरते, आधी आपण नृत्य व्हावे लागते. शिशिर ओघळतो देठातून, वसंत झुलतो प्राणांतून. निसर्ग नियमानुसार एका ऋतूनंतर दुसरा ऋतू हे येत असतो. शिशिरामधली पानगळ झाल्यानंतर पुन्हा वसंत, वसंतामध्ये पुन्हा सृष्टी नवीन रूप धारण करते. तिला नवी पालवी फुटते, झाडांना पालवी फुटते, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, रंगीबेरंगी फुलं आपल्याला दिसायला लागतात. त्यावरती कोकिळसारख्या पक्ष्याचं कूजन आपल्याला ऐकू यायला लागतं. आणि मग निसर्गामध्ये हा एक आनंद उत्सव सुरू होतो. तर पंचसंवेदनांचा उत्सव आपण जर करत असू तर निसर्गाचा हा आनंद उत्सव सुद्धा आपल्याला जाणवतो. आणि तो आपण अनुभवला पाहिजे, पाहिलं पाहिजे. पक्ष्यांचं कूजन ऐकून सुद्धा आपण आनंदित झालो पाहिजे. आपल्या खिडकीवरती किंवा खिडकीच्या समोर असणाऱ्या झाडावरती पक्षी येतात, त्यांचं इतकं मधुर कूजन असतं, ते ऐकूनही आपण प्रफुल्लित होतो, उत्साहित होतो. आणि हे प्रफुल्लित उत्साहित होणं हीच एक कविता आहे. म्हणून शिशिर ओघळतो देठातून, वसंत झुलतो प्राणांतून, सृष्टीचे हे पदन्यास गुंजत असतात दिशांतून. दिशा दिशांतून सृष्टीचं हे नृत्य, ते नृत्य, जी पानांची सळसळ, त्या वाऱ्यावर डुलणारी फुलं, त्या फुलांवरती बसलेली फुलपाखरं, त्या झाडांवरती असणारे पक्षी वेगवेगळे, त्यांचं कूजन, त्यांचा चिवचिवाट, किलबिलाट, हे सगळं त्याचा आनंद घेणं, आपण अनुभवणं, ही सुद्धा एक कविता आहे. आणि ही सृष्टीचं जणू काय हे नृत्य आहे. काय कल्पना आहे कवींची. तर हे नृत्य आपण डोळ्यांच्या स्पर्शातून आपण टिपलं पाहिजे. आणि मग नृत्य नंतर स्फुरते, आधी आपणच नृत्य व्हावे लागते. इतकी एकरूपता, इतकी समरूपता, तादात्म्य आपण त्या निसर्गाशी पावल्यानंतर आपल्या अशा प्रकारची अवस्था होते. एकरूपता. अससून प्रेम केलं पाहिजे जीवनावरती, निसर्गावरती, भवतालावरती. पुढचं कडवं असं आहे, निळी रात्र वितळते, केशर पहाट उजळते, हिरव्यागार पानांवर दवात सोने मिसळते. आधी डोळ्यांतूनच अवघे चित्र पिऊन घ्यावे लागते. आधी डोळ्यांतूनच अवघे चित्र पिऊन घ्यावे लागते. चित्र नंतर सजते, आधी आपण चित्र व्हावे लागते. निळी रात्र वितळते, रात्र उजाडल्यावरती पुन्हा पहाट, केशर पहाट उजळते. पूर्वेला सूर्य उगवलेला असतो, त्याचा केशरी रंग, त्याच्या ज्या छटा, आपण सकाळी जर लवकर उठलो अगदी सूर्य उगवत असताना, आता शहरी भागामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी कदाचित हे दृश्य पाहायला मिळत नसेल, इमारती, उंच उंच इमारती असल्यामुळे. पण आपण जर ग्रामीण भागात असू तर आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं. आपण जर सकाळी लवकर उठलेलो असू तर आपण अरुणोदय होत असतो. अरुणोदय
आणि त्यावेळेचं ते आकाशामधलं चित्र, हा हा हा, कशा प्रकारे त्या ठिकाणी तो गुलाल उधळीत तो सूर्यनारायण असा त्या क्षितिजावरती प्रकटत असतो. निळी रात्र वितळते, केशर पहाट उजळते, हिरव्यागार पानांवर दवात सोने मिसळते. ते दवबिंदू पडलेले असतात झाडांच्या पानांवर, गवतावर, आणि त्या दवबिंदूंवर ती सूर्याची किरणं, तो सूर्यप्रकाश पडल्यानंतर ती जी दवबिंदू जे चमकतात, ते असं काही वाटतं आपल्याला की आकाशातून काही हिरमाणकं पडलेली आहेत की काय. ते जे दृश्य जे कोणी पाहत असतील, ज्यांनी पाहिलं असेल, आता माझं तर आयुष्य म्हणजे माझं जन्मच ग्रामीण भागाचा असल्यामुळे आम्हाला हे दृश्य आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे. तर हे जे चित्र आहे, कवी म्हणले की डोळ्यांतून पिऊन घेतलं पाहिजे हे चित्र. आणि मग एखादा चित्रकार, त्याची जी कला आहे, ती चित्रकला ही सुद्धा एक कविताच आहे. केवळ कागदावरती शब्द लिहिल्यानंतर ती जी कविता असते तीच कविता नाही, तर जी आपल्यातून जी कला प्रकट होते, मग ती शिल्पकला असेल, चित्रकला असेल, नृत्य असेल, हे सगळं आधी आपण ते सगळं पिऊन घ्यावं लागतं. आणि मग म्हणले चित्र नंतर सजते, आधी आपण चित्र व्हावे लागते. त्याच्याशी इतकं आपण समरूप, एकरूप व्हावं लागतं, तादात्म्य पावावं लागतं. आणि तेव्हा आपल्यातून ती कविता फुलायला लागते. आपलं पण एक सुंदर असं जीवन गाणं व्हायला लागतं. फेसाळणाऱ्या सागराची आसमानाशी मैत्री होते, फेसाळणाऱ्या सागराची आसमानाशी मैत्री होते, अगणित लाटांमधली एक आपल्या पायी आपली होते. आधी उन्हाळमूल होऊन चिंब न्हावे लागते, गाज नंतर ऐकू येते, आधी आपणच लाट व्हावी लागते. आपण जर समुद्र किनाऱ्यावरती असू तर समुद्राच्या ज्या लाटा असतात, फेसाळणाऱ्या लाटा, समुद्र असा उसळत असतो, उचंबळत असतं त्यातलं पाणी, आणि त्याला ओढ कोणाची लागलेली आहे समुद्राला? आसमानाला भेटण्याची, आकाशाला भेटण्याची. आसमानाशी मैत्री, आकाशाबरोबर मैत्री. ते उंच ज्या लाटा उचंबळून वरती जातात, त्यातली कवी कल्पना अशी आहे की सागराला कुणाला भेटण्याची ओढ लागली आहे? आकाशाला जणू काय भेटण्याची ओढ लागलेली आहे. फेसाळणाऱ्या सागराची आसमानाशी मैत्री होते. एवढ्या उंच उंच त्या लाटा जात असतात. अगणित लाटांमधली एक आपल्या पायी आपली होते. आपण त्या किनाऱ्यावर उभा असतो, त्यातली एखादी लाट आपल्या पायाला स्पर्श करून जाते, जणू काही ती आपल्यालाच भेटायला आलेली असते. पण आपण असं जर कोरड्या मनाने आपण हे नुसतं दृश्य पाहत असू तर त्या लाटेने आपण भिजणारच नाही. आणि म्हणून आपण त्यामध्ये चिंब भिजलं पाहिजे, तर त्या लाटेच्या स्पर्शातला जो आनंद आहे तो आपल्याला मिळणार. म्हणजे भिजणं ही गोष्ट फार महत्वाची. सगळ्या बाजूने, सगळ्या अर्थाने भिजणं, पूर्णपणे भिजून म्हणजे केवळ त्या समुद्राच्या पाण्यामध्ये भिजणं किंवा नदीच्या पाण्यामध्ये भिजणं असं केवळ एवढं म्हणजे भिजणं नाही. आपण जी गोष्ट करू त्याच्यामध्ये इतकं आपलं मन त्याच्यामध्ये आपण गुंतवलं पाहिजे, त्याच्याशी समरस झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे, की त्याच्यातूनच आपली ती एक कविता फुलायला लागते. मगाशी सांगितल्याप्रमाणे मग ती कुठलंही रूप धारण करते. ती चित्रकलेचं रूप धारण करेल, शिल्पकला असेल, नृत्य असेल, गायन असेल, काही असेल. उन्हाळमूल होऊन चिंब न्हावे लागते, गाज नंतर ऐकू येते. त्या लाटांचा आवाज, त्याला समुद्राची गाज म्हणले, आधी आपण लाट व्हावी लागते. इतकी एकरूपता आपली व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं जे जगणं आहे ते खऱ्या अर्थाने जगणं आहे.
अशा जगण्याचाच आपण उत्सव केला पाहिजे खरं म्हणजे. पण कवीने शेवटच्या काळात असं म्हणलं आहे, बहुतेक जण अशा प्रकारे जीवन जगतात, निसर्गाचा भरपूर आनंद घेतात, निसर्गाच्या सहवासामध्ये जातात, सृष्टीचं सौंदर्य निहाळतात, टिपतात, परंतु काही फक्त आपण या जीवनामध्ये किंवा आपला मनुष्य जन्म झालाय तो फक्त काहीतरी संचय करण्यासाठी झालेला आहे. फक्त पैसे साठवणे, कुठे प्लॉटच घेणे, एक घर असताना आणखीन 2-3 घरं घेण्याचा विचार करणं, सोनं नाणं दागिने, हे सगळ्या संपत्ती मिळवण्याच्याच आपला सगळा जन्म जर व्यर्थ जात असेल, ह्या सगळ्या लौकिक गोष्टी आहेत, हे सगळे भौतिक गोष्टी आहेत. पण खरा जो अलौकिक जो आनंद आहे, त्या आनंदापासून आपण अनेकदा वंचित राहतो. आणि म्हणून कवींनी जे सांगितले त्या आधीच्या 3 कडव्यातलं ते खरं जगणं आहे. तशा प्रकारचं आपण जीवन जगलं पाहिजे. आणि शेवटचं कडवं किती छान लिहिले बघा. आपलं सगळं म्हणजे अंतर्मुख करायला लावणार आहे. बहुतेकांचा उलटा प्रवास, जगणे म्हणजे निव्वळ प्रयास. बहुतेक जण अशा प्रकारे जगतच नाही. आता मी सांगितल्याप्रमाणे बहुतेकांच्या जीवनाचं उद्दिष्ट असतं धनसंचय, अमाप संपत्ती गोळा करणे, कुठल्याही प्रकारच्या जीवनाचा आनंद न घेणे. बहुतेकांचा उलटा प्रवास, जीवन म्हणजे जगणे म्हणजे निव्वळ प्रयास. आता प्रयास म्हणले की त्याच्यामध्ये आनंद नसतो. असं कसं तरी आपलं मृत्यू येत नाही म्हणून आपलं जगायचं. कशासाठी जगतोय, का जगलाय, त्याला असं छान जगण्याला उद्दिष्ट असलं पाहिजे. केवळ मृत्यू येत नाही म्हणून आपलं जगणं हे काय जगणं नव्हे. कवीला जे अपेक्षित आहे ते आधीच्या सर्व 3 कडव्यामधून येऊन गेलेलं आहे आणि ते खरं आहे. बहुतेकांचा उलटा प्रवास, जगणे म्हणजे निव्वळ प्रयास. सोन चाफ्याच्या बागेतही बिलगत नाही कोठे सुवास. अगदी सोन चाफ्याच्या बागेत जरी अशी मंडळी गेली, उदास वृत्तीची, जीवनावर ज्यांचं प्रेम नाही, अशा प्रकारची जी मंडळी आहेत, ही सोन चाफ्याच्या बागेत जरी गेली तरी त्या चाफ्याचा जो झुंद करणारा जो वास आहे, गंध आहे, सुवास आहे, तो त्यांना बिलगत नाही, जाणवत नाही. का? कारण त्या पंचसंवेदनाच त्यांच्या जागृत नसतात. आणि अशा ठिकाणी जरी गेले तरी त्याचे धुंद होऊन जात नाहीत. निसर्गातली सुंदर दृश्य पाहून त्यांना आनंद होत नाही. अशा लोकांचं जगणं हे म्हणजे एक निव्वळ प्रयास आहे. जगणे नंतर कळते, आधी जगून घ्यावे लागते. आणि अशाच जगण्यात मृत्यूलाही जपून यावे लागते. अशाच जगण्यात मृत्यूलाही जपून यावे लागते. धन्यवाद.